आरव एका मोठ्या मॉलमध्ये आपल्या नवीन मैत्रिणीसोबत शॉपिंग करायला गेलेला असतो. ते दोघेही थोडी शॉपिंग करतात, पण जसं त्याची नजर एका तेथील स्टाफवर पडते तसा तो अचानक दचकतो. कारण ती व्यक्ती कोणी दुसरी नसून त्याची घटस्फोटित पत्नी असते. मनाची खात्री करण्यासाठी तो पुन्हा एकदा इकडे तिकडे बघतो. ती खरंच तेथे काम करते का? की तीही शॉपिंगला आलेली आहे? पण पुढच्या काही क्षणातच त्याला समजतं की त्याची पहिली बायको पूनम तेथे कामाला आहे आणि ती गरोदरही आहे. आणि तरीही ती तेथे मेहनतीने काम करत होती. तिला अशा अवस्थेत पाहून त्याचं हृदय वेगाने धडधडू लागतं. तो तिच्याकडे काही बोलण्यासाठी पुढे जातो, पण ती त्याच्याकडे अशा काही भेदक नजरेने पाहते की त्या नजरा त्याला हादरवून टाकतात. तिच्या डोळ्यात वेदना, राग आणि एक अनकथित कहाणी लपलेली असते. आज ती एकटी होती, पण तिच्या गर्भात वाढणारं मूल त्याचंच तर नाही ना? या प्रश्नांनी उत्तर त्याच्या भूतकाळातील त्या घटनेशी जोडलेलं होतं, जी तो विसरून गेला होता किंवा कदाचित विसरायचा प्रयत्न करत होता. मात्र ही अचानक झालेली भेट त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलवून टाकणारी ठरणार होती. आता प्रश्न असा होता की तो आपल्या भूतकाळाचा सामना करणार होता की स्वतःचं वेगळं भविष्य निर्माण करणार, हे कोणालाच माहिती नव्हतं. त्याचबरोबर हे बाळ नक्की कोणाचं आहे? खरंच पूनमने दुसरं लग्न केलं असेल का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात सतत येत असतात. आरव व पूनम यांचा घटस्फोट होणार असतो, पण ते मनाने खूप दूर गेलेले असतात. आरव जो आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय स्वतः घेत असे व त्याला आयुष्यात कोणाचीही लुडबुड आवडत नसे आणि तो कधीही कोणासमोरही झुकत देखील नसे. पण त्या दिवशी त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. तो आपल्या मैत्रिणीसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी व तिला शॉपिंग करून देण्यासाठी तेथे आला होता. पण त्याला माहीत नव्हतं की या अशा जागेत, त्या मॉलमध्ये त्याचा सामना अशा कटू सत्याशी होईल, जे तो कधीही विसरू शकणार नव्हता. त्याच्या भूतकाळाच्या एका सत्याशी त्याचा सामना झाला होता, जो त्याला अस्वस्थ करत होता. तेथे मॉलमध्ये काम करत असताना तिच्या प्रत्येक हालचालीत शिस्त होती. पण एक गोष्ट आरवला हादरवून गेली की ती गरोदर होती. त्याची नजर तिच्या पोटाकडे गेली. त्याच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले. भूतकाळातील आठवण पुन्हा जाग्या होऊ लागल्या. आरवच्या चेहऱ्यावरची बेचैनी पाहून त्याच्या मैत्रिणीने त्याला विचारलं, काय झालं? तेव्हा त्याने हळू आवाजात समोर पाहत उत्तर दिलं, ती माझी पत्नी आहे. तिने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही. आरव देखील काही क्षण शांत बसला आणि मग अचानक तो तेथून पुढे पूनमच्या दिशेने चालत गेला. पूनम काउंटरवर उभी होती. एका ग्राहकाशी बोलत होती. तिने आरवला जवळ येताना पाहिलं आणि तिचा चेहरा कठोर, निष्ठुर झाला. आरव जवळ येताच ती त्याच्याकडे न पाहताच त्याला बोलते, तुम्हाला काही हवं असेल तर दुसऱ्या कोणाशी तरी बोला. ते ऐकून तो तेथेच थांबला. त्याचा आवाज मंद आणि थरथरत होता. पण तसेच तो बोलला, पूनम, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण पूनमने त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच कटू शब्दांनी वार केला. तुला माहिती नव्हतं की मी तेव्हा गरोदर आहे? कारण तू ते कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस. तुला तेव्हा मी महत्त्वाची नव्हते, म्हणून कदाचित तू माझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल. आरवच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. माझ्याकडून चुका झाल्या आहेत, त्या मी मान्य करतो, पण आता मला तुझी मदत करायला हवी. तुला काही हवं असेल तर नक्की सांग. आणि या अवस्थेत तू इथे काम का करत आहेस? पूनमने कटू हसत उत्तर दिलं, आता मदत करणार तू? जेव्हा सगळं संपलं आहे. आणि ती काहीही न बोलता मागे वळली आणि दुसरीकडे जाऊ लागली. मात्र आरव तेथेच उभा राहिला. काही वेळाने तो परत आपल्या मैत्रिणीजवळ गेला. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तुला काही सांगायचं आहे का? तिने विचारलं. त्याने तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलण्याऐवजी त्याने मान खाली घातली. त्याचं मन खूप जड झालं होतं आणि आता कदाचित त्याच्याकडे शब्दही नव्हते. तो मनातून पूर्णपणे अस्वस्थ झाला होता आणि पूनमच्या बोलण्याने त्याच्या मनाला हादरवून सोडलं होतं. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, हे मूल माझंच आहे का? नक्की खरं काय आणि खोटं काय आहे? त्या रात्री तो घरी गेला, पण मन कुठेतरी दुसरीकडेच भरकटत होतं. पूनमचा कठोर चेहरा, तिची भेदक नजर व तिच्या आवाजातील कटुता आणि तिच्या जीवनातील तो भूतकाळ, या सर्व गोष्टी त्याला अस्वस्थ करत होत्या. आणि रात्र मात्र संपता संपत नव्हती. सकाळ होताच आरवने मनाशी एक निर्णय घेतला. तो हे सत्य जाणून घेणारच.
त्याशिवाय त्याचे मन स्थिर होणार नव्हते. त्याच्या मनाची अस्वस्थता ती होती जी त्याला जबरदस्त पुढे ढकलत होती. तिच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी तो आतुर होता. म्हणून त्याने आपल्या ओळखीचा वापर करून सध्याच्या पूनमच्या आयुष्याबद्दल माहिती करून घेतली. काही दिवसांच्या शोधानंतर त्याला समजलं की सध्या पूनम खूप कठीण आर्थिक परिस्थितीमधून जात आहे. ती एका सध्या मॉलमध्ये काम करत होती आणि तेथे दिवसरात्र मेहनत करून आपल्या बाळासाठी आणि स्वतःसाठी ही पैसे जमा करत होती. आरवच्या मनावर खूप दडपण आलं. तो विचार करू लागला की मी तिला या परिस्थितीमध्ये कसा काय सोडून गेलो? का हे सगळं माझ्यामुळे झालं आहे? ती माझ्यामुळे हे घर व मला सोडून गेली आहे. या विचाराने त्याच्या मनात एक तीव्र वेदना निर्माण झाली आणि पूनमला न सांगताच त्याने तिच्या मदतीचा निर्णय घेतला व गुप्तपणे त्याने तिच्या सर्व मेडिकल रिपोर्ट्स आणि डॉक्टरांच्या तपासणीची माहिती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्याने डॉक्टरांशी बोलून तिचे सगळे वैद्यकीय खर्च भरले. त्याच्या मनाला वाटलं की त्याने काहीतरी चांगलं काम केलं आहे. तिला थोडी मदत होईल, तिचा आर्थिक त्रास कमी होईल असं त्याला वाटलं व मनाला थोडीशी समाधान शांतता देखील मिळाली. पण हा आनंद समाधान फार काळ काही टिकला नाही. कारण पूनमला जेव्हा हे कळलं की तिचे सर्व मेडिकल बिल आधीच कोणीतरी भरले आहेत तेव्हा ती अचंबित झाली व ती रागावली आणि तिने तात्काळ एके ठिकाणी अभयला भेटायला बोलवलं. तेव्हा ती अभयला बोलली, तू असं का केलंस? पूनमने संतापाने विचारलं. तिच्या डोळ्यात रोष आणि नाराजी कटुता स्पष्ट दिसत होती. आरव बोलतो, मला वाटलं तुला मदतीची गरज आहे म्हणून माझ्याकडून थोडीफार मदत व्हावी त्यासाठी केलं आहे. पूनम बोलत होती. पण यावेळी तिच्या आवाजात तीव्रता आणि टोमणा होता. अचानक तुला असं का वाटतं की माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा तुला काही अधिकार आहे? मी कधीच तुझ्याकडून काही मागितलं नाही. आरवने हळू आवाजात उत्तर दिलं. पण ती काहीही बोलण्यास तयार नव्हती. मला वाटलं कदाचित मी माझ्या चुका सुधारू शकेल. पूनमच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण तिचा आवाज अजूनही कठोर होता. चुका आणि तुला सुधारायच्या आहेत? असं बोलत ती कटूपणे हसली. आरव, तुझ्या चुकांनी माझं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकलं आहे. तुझ्या तेव्हाच्या वागण्याने मी पूर्णपणे तुटून गेली आहे आणि आता मला तुझ्या मदतीची गरज नाही. मी नेहमी एकटी लढले आहे आणि पुढेही एकटीच लढू शकेन. हा माझा संघर्ष स्वतःशीच चालू आहे. पण पूनम, असं बोलत आरव तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण पूनमने हात वर करून त्याला थांबवलं. आरव, अजून कोणतीच अपेक्षा नाही, ती ठामपणे म्हणाली. जे एकदा तुटलं आहे ते कायमचं तुटलेलंच राहतं. ते पुन्हा जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नकोस. आरव तसाच स्तब्ध उभा राहिला, जणू तो एखाद्या काळोख्यामध्ये हरवून गेला होता. पण यावेळी त्याने हार मानायचं नाकारलेलं होतं. आता त्याला माघार घ्यायचं नव्हतं आणि त्याला जाणवलं की पूनम बरोबर बोलत आहे. जर त्याला खरंच पूनमसाठी काही करायचं असेल तर आधी त्याने स्वतःच्या आयुष्यात काही बदल करायला हवेत. तरच तो बदल तेव्हा केवळ पूनमसाठी नाही तर स्वतःसाठी देखील असायला हवा. मग त्याने स्वतःला बदलवायचं ठरवलं. त्या अनुषंगाने वाटचाल सुरू केली आणि त्यानंतर तो अशा लोकांसोबत जोडला गेला जे स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत होते, जे आपल्या पश्चातापाविषयी कबुली देत होते. तेथेच त्याने एका मित्राला आपल्या वागण्याची कबुली दिली व त्याला होत असलेला पश्चाताप देखील सांगितला. तेव्हा त्या मित्राने त्याला विचारलं, तू हे सगळं का करत आहेस? पूनमला परत मिळवण्यासाठी का? तेव्हा या प्रश्नाने आरव पूर्णपणे हादरला. तेव्हा तो कोणतेच ठाम उत्तर देऊ शकला नाही. पण त्यानंतर त्याने अनेक रात्री या विचारात घालवल्या आणि शेवटी त्याला उमजलं की जर बदल करायचा असेल तर तो केवळ स्वतःसाठी हवा. सर्वात आधी स्वतःला त्या बाजूने तयार करायला हवं, बदलवायला हवं. तरच समोरच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. मग काही आठवड्यानंतर अचानक एक बातमी आली की पूनमला दवाखान्यात दाखल केलं होतं. तिच्या गर्भधारणेत काही गुंतागुंत निर्माण झाली होती. हे कळताच आरव सर्व काही कामे सोडून तेथे पोहोचला. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तो अस्वस्थ उभा होता. मनाची घालमेल सुरू होती व एक अनामिक भीती देखील जाणवत होती. पण त्याने स्वतःलाच वचन दिलं, यावेळी मी पळून जाणार नाही किंवा आता माघार देखील घेणार नाही. तर जे काही होईल त्याकरता मी पूनम आणि बाळासाठी इथेच असेल. काही तासांनी पूनमला शुद्ध आली. तेव्हा तिने पाहिलं की आरव तिच्या शेजारी बसला होता. त्याच्या डोळ्यात थकवा, तणाव स्पष्ट दिसत होता. पण तिच्या मनात एक प्रश्न होता जो तिने त्याला विचारला, तू इथे का? आरवने तिच्याकडे पाहिलं आणि गंभीर आवाजात उत्तर दिलं, कारण आता मला समजलंय की खरं महत्त्वाचं काय आहे, खरं सुख कशात आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर
मी खूप स्वार्थीपणे वागलो, पण आता तीच चूक मला पुन्हा करायची नाही. कदाचित आयुष्याने मला पुन्हा संधी दिली आहे तुझ्यासोबत जोडण्याची आणि मी तुमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग व्हायला इच्छुक आहे. मला माझी चूक सुधारायची आहे. प्लीज मला एक संधी दे. बाळाच्या जन्मानंतर आरव पूर्णपणे बदलला होता. हा तोच माणूस होता जो एकेकाळी पूनम आणि त्यांच्या नात्याला कधीच प्राधान्य देत नव्हता की त्या नात्याला वेळ देखील देत नव्हता. पण आता मात्र तो प्रत्येक क्षणी पूनम आणि बाळासाठी उपस्थित होता. त्यांची देखभाल करायचा. तो रात्री उठून बाळाची काळजी घ्यायचा. त्यांच्या गरजा पाहायचा. त्याच्याकडे लक्ष द्यायचा आणि त्याचप्रमाणे पूनमला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत मदत करायचा. पण त्याच्या अशा अचानक सकारात्मक वागण्याने सुरुवातीला पूनम गोंधळली होती. आरवमधील हा बदल तिच्यासाठी अनपेक्षित होता आणि म्हणूनच ती आरवच्या बदललेल्या वागण्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती. पण जसजसे काही दिवस गेले तसतसा आरवचा समर्पण भाव, निस्वार्थी भावना आता त्याच्या प्रत्येक कृतीमधून दिसू लागली होती. त्याचे कुटुंबाविषयी असणारे समर्पण नव्याने जाणवत होते. एके रात्री जेव्हा आरव बाळाला मांडीवर घेऊन हलकेच झुलत होता, हळूवार गाणी बोलत होता, तेव्हा पूनम त्याच्याकडे बघतच राहिली. त्या क्षणी काहीतरी वेगळं होत आहे आणि असं काही जे तिने याआधी कधीच अनुभवलेलं नव्हतं, असं तिला वाटलं होतं. म्हणूनच काही वेळाने तिने हळूच म्हटलं की तू बदलला आहेस. तुझ्या वागण्यात, बोलण्यात फरक जाणवत आहे. आरवने तिच्याकडे पाहिलं. त्याला जाणवलं की या तिच्या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. मी हा बदल तुला काही सिद्ध करण्यासाठी करत नाही किंवा स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी देखील करत नाही. आरव शांत स्वरात म्हणाला. तर मी हे करतोय कारण मला कळलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये खरंच महत्त्वाचं काय आहे. माझं सुख, आनंद कशात आहे हे मला आत्ता उमजलं आहे. पूनमने त्याचे बोलणे ऐकले, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही शंका होती. तुझ्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवायचा आहे का? ती हळूच म्हणाली. पण हे एवढं सोपं नाही. जे घडलं आहे ते विसरणं आणि त्यापासून पुढे जाणं सहज शक्य नाही. तेव्हा आरवने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि खोल श्वास घेत म्हणाला, मला माहिती आहे, मी तुझ्याकडून लगेच विश्वासाची अपेक्षा करतच नाही. मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मी कायम येथे आहे, तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठीही. त्यांच्यातील हा संवाद एका मोठ्या प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी जेव्हा बाळ त्याच्या आजीबरोबर होतं आणि आरव व पूनम एकटे होते, तेव्हा पूनमने थेट विचारलं, आरव पण का? अचानक हा बदल का? हे सगळं कशासाठी करत आहेस? आरव काही क्षण शांत राहिला. त्याने खोल श्वास घेतला आणि हलकंसं हसत म्हणाला, कारण मी गमावण्याच्या वेदनेला पाहिलं आहे. माझ्याकडे सगळं काही असूनही मी आतून पूर्णपणे रिकामा होतो. मी त्या टप्प्यातून गेलो आहे जिथे माझ्यासोबत आपलं म्हणून कोणी नव्हतं. आरवने तिच्याकडे पाहिलं आणि पुढे म्हणाला, तू आणि बाळ, तुमच्या दोघांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे आणि आता मला अजून काही गमवायचं नाही. पूनम त्याच्या डोळ्यातील सत्यता ओळखू शकत होती, पण विश्वास ठेवणं इतकं सोपं नव्हतं. आणि आरव बोलला, मी तुला तेव्हा एकटे सोडून दिलं जेव्हा तुला माझी सर्वाधिक गरज होती आणि हीच माझी सर्वात मोठी चूक होती. पूनमच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिचा कंठ दाटून आला. तुला सगळं माहिती होतं आणि तरीही तू काहीच केलं नाहीस? आरवच्या डोळ्यात प्रायश्चित्त स्पष्ट दिसत होतं. हो, आणि याच पश्चातापाने मला आतून पोखरून टाकलं आहे. पूनमने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, मी तुला माफ करू इच्छिते, पण हे इतकं सोपं नाही. ते दुःख, वेदना अजूनही ताज्या आहेत. मला वेळ हवा आहे. आरवने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात विनवणी होती. तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ घे. मी वाट पाहीन. मी कुठेही जाणार नाही. प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी मी हे सिद्ध करेन की मी आहे तुझ्यासाठी आणि बाळासाठी. त्यानंतरच्या काळात ओघात आणि त्यांनी भूतकाळाच्या जखमावर हळूहळू फुंकर घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या नात्यातील दरी भरून काढण्यास बाळाने मोठी भूमिका बजावली. तो त्यांच्या जीवनाचा तो केंद्रबिंदू बनला ज्याच्या भोवती त्यांचं जग फिरत होतं. एका रात्री जेव्हा तो बाळाला झोपवत होता, पूनमने हळूच आरवकडे पाहिलं. काही क्षण शांततेत गेले. मग ती हळू आवाजात म्हणाली, कदाचित, फक्त कदाचित आपल्या नात्यात अजूनही काहीतरी शिल्लक आहे जे वाचवता येईल आणि टिकवता येईल. आरवने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक नवीन आशा चमकली. त्याने हळूच पूनमचा हात पकडला आणि मंद हसत म्हणाला, मी आपलं नातं वाचवण्यासाठी माझ्या परीने शक्य ते सगळं करीन. मी कधीही हार मानणार नाही. आणि त्या क्षणात त्यांच्यात पूर्वी जे काही तुटलं होतं ते पूर्णपणे जोडलं गेलं नव्हतं, पण एका नव्या प्रवासाची सुरुवात नक्कीच झाली होती. त्यांच्या नात्यामध्ये नवीन समजूतदारपणा आणि नव्या आशेचा जन्म झाला होता.
आणि अशा प्रकारे एकदा तुटलेलं नातं एका नव्या सुरुवातीकडे वाटचाल करू लागलं होतं, तेही अगदी नव्याने. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.